21 जणांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. त्यापैकी एक जण निघून गेला, त्यामुळे सरासरी 10 वर्ष झाली. तर त्या निघून गेलेल्या व्यक्तीचे वय किती? आता यामध्ये आता 21 जण आहेत आणि त्यांची सरासरी 12 वर्ष आहे. मग 21 गुणिले जर 12 केले तर ती होईल 21 जणांच्या वयांची बेरीज तयार होईल. 1 12 हातचा 1 येईल, 12 दुणे 24, 24 आणि 1 25. 252 ही झाली 21 जणांच्या वयांची बेरीज. त्याच्यातला एक जण निघून गेला म्हणजे एक जण कमी होईल. कमी झाल्यामुळे ते झाले 20 जण आणि 20 जणांच्या वयांची सरासरी आता झालेली आहे 10 वर्ष. मग 20 जणांच्या वयांची जर बेरीज काढायची असेल तर 20 गुणिले 10 करावं लागेल. 20 10 200. मग आता 21 जणांच्या वयांच्या बेरजेमधून 20 जणांच्या वयांची बेरीज जर वजा केली तर त्या निघून गेलेल्या व्यक्तीचं वय आपल्याला मिळून जाईल. म्हणून 252 मधून हे 200 वजा केले तर हे उत्तर राहील 52. पाहूया सेम प्रश्न असाच पुढे आहे. काय 41 जणांच्या वयांची सरासरी 26 वर्ष आहे. त्यापैकी एक जण कमी झाल्याने सरासरी 25 वर्ष झाली. तर त्या कमी झालेल्या व्यक्तीचे वय किती? व्यक्ती आहेत 41 जण आहेत, त्यांच्या वयांची सरासरी आहे 26. म्हणजे 26 गुणिले 41 जर केलं तर ही होईल 41 जणांच्या वयांची बेरीज होईल. मग काय होईल? 26 1 26 हातचे 2 येतील. 26 चोक 104 असतात. 26 चोक 104. 104 आणि हे दोन किती झाले? 107. म्हणजे या ठिकाणी ही 41 जणांच्या वयांची बेरीज काय झाली? 1066. त्यामध्ये एक कमी झाला. एक कमी झाल्याने इथं संख्या जी घटली म्हणजे कमी झाली. किती जण झाले? आता 41 ऐवजी हे आता 40 जणच राहिले आणि 40 जणांच्या वयांची सरासरी इथे झाली 25. मग 40 जणांच्या वयांची जर बेरीज काढायची असेल तर 40 गुणिले 25 करावं लागेल. मग या ठिकाणी शून्य मांडून ठेवायचं आधी. 25 चोक 100 आणि मग आपला असं म्हणता येईल की त्या 40 जणांच्या वयांची बेरीज झाली काय? 1000. आणि मग 1066 मधून हे जर 1000 वजा केले तर येणारं उत्तर म्हणजे 66 जे आहे हे 66 म्हणजेच काय? त्या कमी झालेल्या व्यक्तीचे वय.